आई बाबांची गी पुण्याई, ओ शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शब्द हे पडले कानी, जीवनातील संकटांवर मात केली त्यानी, जीवनातील संकटांवर मात केली त्यानी, शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दावी. विद्यालयातील सेवानिष्ठ शिक्षक 28 वर्षाची प्रदीर्घ सेवा, एक लोभसमान व्यक्तिमत्व, राजबिंदू, तेजस्वी झळाळी, स्फूर्ती, ऊर्जा, प्रेरणा, कदाचित ही नावं त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रचलित झाली असावी ती असं वाटतं. आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही तर ते आहे आदरणीय श्री प्रमोद जावळे सर. आज आदरणीय जावळे सर यांचा कर्तव्यपूर्तीचा सेवापूर्ती सोहळा, खरं म्हणजे अवघड जग त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा सादर करत होतं. कर्तव्यपूर्तीच्या त्यांच्या 28 वर्षाच्या सेवेला अवघ्या जगाने 31 तारखेला अतिशय छान प्रकारे मानवंदना दिली. कदाचित त्यांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे म्हणून त्यांना सेवापूर्तीसाठी 31 डिसेंबर ही तारीख परमेश्वराने निश्चित केली असावी. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हा सेवापूर्ती सोहळा आज घेतो. क्रिकेटमध्ये हॅट्रिकला फार महत्व आहे. आज अशा प्रकारचे एक हॅट्रिक साजरे केले ऑक्टोबर महिना, आदरणीय प्रभू सर, नोव्हेंबर महिना आदरणीय बंगाली सर आणि डिसेंबर महिना आदरणीय श्री जावळे सर. ही खूप मोठी दिग्गज मंडळी आहेत. या दिग्गज मंडळींनी शाळेसाठी प्रदीर्घ काळ सेवा अर्पित केलेली आहे. आणि आज वयोमानानुसार, शालेय नियमानुसार, शासन मान्यतेनुसार 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज त्यांच्या सेवापूर्तीचा दिवस उजाडला. खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अजूनही ते वाटत नाही कदाचित ते वैशाली मॅडमचं आहे की आजही ते 40 ते वाटतायत आणि ते निवृत्त होत आहेत असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आजही वाटत नाही. ते परमेश्वरी वरदान त्यांना आहे. अशा आदरणीय जावळे सर यांच्या कर्तव्यपूर्ती सेवापूर्ती कार्यक्रमाचा प्रारंभ करतो. मी आदरणीय सत्कारमूर्ती जावळे सर यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती मागूया पुष्पहार घालावा आणि आजच्या कार्यक्रमाचा समापनावर त्यांनी सुद्धा धन्यवाद. या सर्वांना आदरणीय जावळे सर यांचा सेवाकाळ 28 वर्ष.
2 महिने आणि 18 दिवस सरांनी तास आणि मिनिटाचं गणित मला करून दिलं नाही. कदाचित गणिताचं शिक्षक म्हटल्यानंतर तेही गणित त्यांनी करून दिलं असतं. सुरुवातीची 5 वर्षे गावकर सरांच्या नेतृत्वाखाली, नंतरची 20 वर्ष रंजना मॅडम यांच्या नेतृत्वाखाली, 1.25 ते 1.5 वर्ष भाऊसाहेब सर यांच्या नेतृत्वाखाली आणि मग 1.25 ते 1.5 वर्ष भंडारे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर 1 महिना 30 दिवस वर्गाच्या नेतृत्वाखाली आम्हा सर्वांना त्यांनी कमीत घेतलेला आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे. शाळेसाठी आपली 28 वर्ष 2 महिने आणि 18 दिवसांची सेवा शाळेसाठी दिली आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सगळे सहकारी, मनानं दिलदार बोलणं दमदार, मनानं दिलदार बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार, असे हे आमचे जावळे सर. सरांनी गेले 28 वर्ष शाळेच्या चळवळीत मोलाचा वाटा घेतला आहे. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. निरोपाचे क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. सर्व आदरणीय सदस्य, समोर उपस्थित सर्व शिक्षक, सहकारी वृंद, यांचे उपस्थित प्रमुख पाहुणे, नियत वयोमानानुसार जावळे सर 31 तारखेला निवृत्त झाले. इथे पोस्टर मध्ये लिहिले की निवृत्ती नवी आवृत्ती. सर जगण्याची नवी आवृत्ती आहे. इथून पुढे लाईफ एन्जॉय करा. तुमच्याकडे मयुरी सारखं, मयुरीला मी 4-5 भेटीमध्ये बघितलं की खूप सोज्वळ आणि खूप भोळी आहे. अपेक्षा करतो की मयुरी तुम्हाला आयुष्यभर खूप आनंदात सांभाळेल. सरांना खूप भविष्यासाठी खूप हेल्दी शुभेच्छा. सर खूप आनंदात तुम्ही लाईफ जगा. आपण शेजारी जाऊ, नेहमी 5 मिनिटाचा प्रतिष्ठान आपल्या दोघांच्या घरामध्ये नेहमी फिरत राहू, त्या शांत नाही आणि पुढे काय मनमोकळं करायचं ते मनमोकळं करत जाऊ. धन्यवाद. नवा आनंद निर्माण करी, प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांती आणि नव्या वैभवांती. सर तुमचा प्रवास सुखाचा व्हावा. ज्यांच्यासाठी हा सोहळा संपन्न करत आहोत ते आपले सरकार मूर्ती, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जावळे सर, त्यांच्या सौभाग्यवती तुमचे जावळे मॅडम, त्यांची सुकन्या मयुरी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, या सर्वांना माझा नमस्कार. सरांबद्दल काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी, कारण सरांचे गेली 28 वर्षे या ज्ञानमंदिर विद्यालयाला सहवास लाभला आणि त्यातील 21 वर्षाचा सहवास मला मिळाला हे मी माझं स्वतःचं भाग्य समजते.
कारण सर मी 1 जुलै 2003 शाळेत पहिलं पाऊल टाकलं तेव्हा शिक्षक कक्षात एकटीच घाबरून बसली होती, बाबांनी होती. तेव्हा तेच जावळे सर माझ्या शेजारी आले आणि मला नाव विचारलं, माझी विचारपूस केली. ते सर म्हणजे जावळे सर. जावळे सरांनी ज्ञानमंदिर विद्यालयांमध्ये गेली 28 वर्ष गणिताचं अध्यापन केलेलं आहे. कारण जो विषय मुलांना वृक्ष वाटतो त्याची मनात भीती असते, तो विषय त्यांनी 28 वर्ष शिकवलेला आहे. आज सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि सरांचा आवडलेला एक विशेष गुण म्हणजे ते नेहमी म्हणायचे, मी सगळ्यात आधी शाळेत हजर असतो, 6:25 कांजूर स्टेशनला असतो, पण माझी 2 चाकं म्हणजे भंगाई सर आणि राणी सर हे मागच्या गाडीने येतात. आणि खरंच जावळे सरांचा हा वक्तशीरपणा गुण खूप काही घेण्यासारखा आहे. आम्हा सर्व सहकारी शिक्षकांचे उत्तम मित्र, उत्तम मार्गदर्शक आहेत. कारण प्रत्येक नवरात्रीत शाळेत आल्यावर पहिल्या दिवशी आम्हा समस्त महिला कर्मचाऱ्यांना ते हात जोडून नमस्कार करायचे. आमच्या महिलांचा ते मान सन्मान त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून आम्हाला गेली 21 वर्षे अनुभवलेला आहे. आदरणीय सर, मी या शाळेमध्ये 28 वर्षाची प्रदीर्घ सेवा केलेली आहे आणि ती सेवा करताना तुम्ही अनेक आव्हानं, अनेक कष्ट, अनेक कर्तृत्वांना तुम्ही सामोरे गेलेला आहात. तुमच्या सहकार्याचं आयुष्यही तुम्ही सुखकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही दिलेलं हे योगदान ही शाळा कधीच विसरणार नाही. आजचा दिवस सर हा तुमच्या कष्टाचा आणि तुमच्या समर्पणाच्या कौतुकाचा दिवस आहे. तुमच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आशा आहे की तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात नवीन आव्हानं येतील आणि त्यातही तुम्हाला हमखास यश मिळेल. सरांबद्दल सांगायचं म्हणजेच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा आवडीचा विषय म्हणजे इन्कम टॅक्स. डिसेंबर जानेवारी महिना आला की इन्कम टॅक्स कसा काढायचा म्हणून आम्ही सगळेजण जावळे सरांच्या मागे लागायचो आणि तेही आम्हाला इन्कम टॅक्स शांतपणे समजावून सांगायचे आणि असं समजावून सांगायचे की आता मी काय स्वतः तर पास झालेले आहे. आणि आमच्या सत्कारवरती श्री जावळे सर. जावळे सर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे स्टाफ रूम मधली जी त्यांची विनोदी शैली होती आणि प्रत्येक शब्दात विनोद निर्माण करण्याची त्यांची जी स्वभाव होता तो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. आणि आज ते आपल्या शाळेतून निरोप घेत आहेत. त्यांची ही उणीव माझ्यासाठी तरी नक्कीच वाचलेलं आमच्या सहकार्याने ती उणीव भासणार. दुसरी गोष्ट जावळे सरांची बोलायची झाली तर वेळोवेळी अत्यंत अनमोल असे शब्द ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे शब्द बऱ्याच वेळा मला फार उपयोगी पडलेले आहेत. आणि जावळे सरांबरोबर साधारणपणे त्यांच्या 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मला साधारण 12-13 वर्ष सहवास लाभला. त्या 12-13 वर्षाच्या सहवासामध्ये जावळे सरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं माझ्यावर असणारं मला वाटतं स्टाफरूम मध्ये सगळ्यात जास्त खरं तर ते माझ्यावरतीच प्रेम करत होते. त्यामुळे बऱ्याच वेळा आमचे संवाद व्हायचे. त्याच्यात कधी कधी काही वेळा शैक्षणिक कामासंदर्भात मार्गदर्शनही करायचे आणि बऱ्याच वेळा मला चांगले सल्लेही दिलेले आहेत आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा. त्याचबरोबर जावळे सरांचे आणि आमचे कधी कधी काही कारणास्तव थोडंफार इकडे तिकडे व्हायचं, पण त्यांचं माझ्या सदैव मी बऱ्याच वेळा त्यांच्याशी हे वागलो असेल, परंतु जावळे सरांनी माझ्यावर कधीही प्रेम कमी केलं नाही. त्यामुळे सर आपलं धन्यवाद. असंच प्रेम ठेवा आणि आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला निरोगी आयुष्य आपण जगावं. त्याचबरोबर मॅडम बरोबर जरा बाहेर आता आयुष्य आता सेकंड इनिंग सुरू करावी. मॅडम जेव्हा घ्यायला होईल तर होतीलच, पण सध्या तरी आपण मॅडमला बाहेर कुठेतरी बसता रिटायरमेंट झाल्यानंतर घेऊन जावं अशी आम्हाला विनंती करतो आणि पुढील आयुष्यासाठी धन्यवाद सर.
त्यांचे सर्व शिक्षण श्री जावळेकर यांचा सेवापूर्ती काय खरं तर तुम्हाला ऐकल्यावर मला जावळेकर म्हणजे अजून वेगळीच ओळख नाही. पण जावळेकर आणि आमचं कुटुंब एक वेगळ्या ऋणाकडून झालेले आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाची केलेली वेळोवेळी गरज त्याची उत्तरे आम्ही करू शकणार नाही आणि ते करणं शक्यही नाही. जावळेकरांनी अनेक बाबतीत अनेक प्रसंगामध्ये वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यांनी दिलेले दिल्याचे 2 शब्द यातून सुद्धा खूप मोलाचे मार्गदर्शन झालेले आहे. माझ्या आईच्या आजारपणात त्यांनी बरीच औषधं सांगून मार्गदर्शन केले होते. जावळेकर हे आम्हाला वडीलधारी व्यक्ती म्हणून त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केलेले आहे. आम्ही सातत्याने कौटुंबिक सल्ले, आजारपणात औषधं, सल्ले याबाबतीत देखील त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तसेच मुलांच्या शिक्षणासंदर्भात देखील त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केलेले आहे. अनेकदा सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या अध्यात्माविषयी ज्ञानाची चर्चा येते. सरांना सेवा निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना त्यांच्या कुटुंबात वेळ जावळेकरांबद्दल बोलायचं तर मला पुष्पाच्या क्रमांक आठवतो. जावळेकर म्हणजे एक ब्रँड धुके आहे. बेघरात बोलणारा व्यक्तिमत्व. मी बोललो मागे असणार जे बोलतो ते बोलतो तर ते कोणी होतो आणि हे खरोखर मी जावळेकरांकडे पैसे दिले आणि याचे परिणाम मलाही बघायला लोकांना झाले का. पण असू दे, माणसाचे व्यक्तिमत्व असावं खरोखर जावळेकरांकडे शिकलो. जावळेकर जर शिक्षक नसते का तर जावळेकर एक डॉक्टर झाले. पुणे मॅडम, रेड्डी मॅडम सर्व बोलत आहेत. बरोबर सर, मी डॉक्टर झाला असता किंवा नेहमी म्हणेन जर शिक्षक नाही तर तो एक उत्तम वकील पण झाला असता. कारण कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाचे उत्तर जावळेकरांकडे. जावळेकरांच्या होते प्रश्नांचं सोल्युशन तर जावळेकरांकडे हमखास असायचं. विवाह जावळेकर आमच्या अनेकांच्या आयुष्यात उभे म्हणून पण अवघडले. वेळोवेळी पैसा कमवण्याचे साधन किंवा वेळपर्यंत त्यांची आर्थिक मदतही केली. आणि बरोबर आज माझी 2 घरं आहेत. त्या 2 घरांमध्ये तुमचा एक वाटा आहे. धन्यवाद जावळेकर. बरोबर तुमच्यासाठी केलेली लाभणं जसं प्रकृत म्हणतात की ती व्यक्ती चांदीचा चमचा घेऊन तर मला येते ती न्यायमूर्तीमध्ये आणि मी खरोखर चांदीचा चमचा घेऊन तर मला लागले. कारण मला न्यायमूर्तीमध्ये असे संस्थापक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी लागले की त्यांच्याकडे मी नेहमी शिकतो. आजही शिकतोय, उद्याही शिकत राहील. धन्यवाद सर. पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुरुवात आहे. मला म्हणजे जावळे सरांचा सहवास फार कमीच लागला. म्हणजे हार्डली 2 किंवा 2.5 वर्षच लागला. कारण मी 2022 मध्ये अतिरिक्त होऊन त्या शाळेत आली. परंतु त्या 2.5 वर्षामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्या लक्षात राहता येतील. त्यातली पहिली घटना आमच्या सगळ्या महिला वर्गांशी संबंधित आहे. ती म्हणजे आम्हाला पार्टी द्यायची असली की आम्ही फक्त जावळे सरांना सांगायचं सर पार्टी द्यायची. मग मेनू काय असेल किंवा ती पार्टी सक्सेस होईपर्यंत ऑर्डर द्यायची आहे वगैरे सगळी जबाबदारी जावळे सर सांभाळायची. पेमेंट करतानाही आम्ही त्यांचीच मदत घ्यायचो. बरं, घरी कार्यक्रम असला की आपल्या सर्वांना जेवू घालायचं आणि नंतर आपल्याला म्हणजे जेवायला मिळतं असं आपल्या घरी रोल असतो. परंतु इकडे मात्र तसं नसायचं. आम्हाला जावळे सर स्वतः बसवायचे, डिश सर्व करायचे आणि आम्हाला आग्रहाने जेवायला वाढायचे एका प्रकारे. बरं, जेवून वाढून पण त्यांचं काम संपायचं नाही. पुन्हा मॅडम थोडं घ्या. आम्ही नको बोललो तर आमच्या म्हणजे खुर्ची जवळ सर येऊन घ्यायचे आणि जबरदस्ती वाढायचे. नाही थोडं तरी घ्या. आमचा म्हणजे सर्व महिला वर्गांशी संबंधित असा किस्सा मला म्हणजे नेहमी घरी सुद्धा आठवतो.
दुसरं माझं वैयक्तिक आहे, माझ्या वैयक्तिक संबंधित आहे, ते म्हणजे माझा उपवास तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जावळे सर म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या उपवासाची काळजी सरांना जास्त अधिक असायची. म्हणजे व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये सर मला मेसेज टाकायचे, मॅडम खिचडी आणू का? कधी कधी संवाद व्हायचा, कधी कधी व्हायचा नाही. अशा वेळी सुद्धा सर माझ्यासाठी खिचडी घेऊन यायचे आणि त्याबद्दल मी वेळोवेळी थँक्यू बोलते. पण सर पुन्हा एकदा सर्वांसमोर आज पुन्हा एकदा थँक्यू. सरांनी जे योगदान दिलं त्याची म्हणजे मी तर बघत होते 2-2.5 वर्ष, परंतु अधिक मला जाणवलं ते म्हणजे गेल्या एका शनिवारी आपल्या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा जो सोहळा झाला त्या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामार्फत म्हणजे सरांनी कशा प्रकारे त्यांना घडविलं त्यांचं मनोगत ऐकून सर आपल्या आयुष्याच्या बहुमूल्य कालावधीत शाळेसाठी आपण जे योगदान केलं त्याची अधिक माहिती मला मिळाली. सर आता तुम्ही मनासारखं जगा, कारण ही तुमची सेकंड इनिंग आहे. आपल्या बऱ्याच हा निरोप समारंभ इथे राहिलेला नसतो. एवढं नाही की कदाचित दुसऱ्या शाळेत कुठेतरी ते राहिले असते, पण त्यांच्या नशिबातच इथं होतं. कारण काय त्याला मागच्या जन्माचं काही घेणं असतं वगैरे तसा प्रकार वगैरे तो असेल म्हणून ते इथे आले. मला 1 वर्ष लेट यायची, त्यावेळेस काय कुबुद्धी झाली वगैरे असेल ते, त्याला काही अनेक कारण पण त्याच्यामुळे जावळे सरांचं नशीब उघडलं. म्हणून म्हटलं जावळे सर तुम्ही खरोखर नशीबवान. कारण मी कळव्यात असताना ठाण्याला राम आरती रस्त्यावर संत गजानन महाराजचं मंदिर आणि तिथे एक अशी पाटी लावलेली की तुम्ही खरोखर भाग्यवान या मंदिरात तिथे आहात. तुम्ही खरोखर जावळे सर तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही इथे ज्ञान मंदिरमध्ये आले. मी सकाळीच रिक्षा स्टॉपवर उभा होता सकाळी इकडे आल्या कळव्याला, तर माझे पोलीस मित्र मला भेटले, ते ड्युटीवर चालले होतो. सर म्हणे तुम्ही तर कसं काय म्हणे, तुम्ही तर आता धुळ्याला शिफ्ट झालेले. म्हटलं माझे असे मित्र आहे, त्यांचा आता निरोप समारंभ, म्हणजे तुम्हाला आता तर रिटायर होऊन 10 वर्ष झाले सर, आणि तुम्हाला निरोप समारंभावर बोलता का? अहो लोक तर म्हणजे निरोप, आता ते व्यक्ती रिटायर होते तर 2 दिवसापासून लोक बोलणं बंद करून देतात आणि तुम्हाला 10 वर्षानंतर बोलत आहेत काय? म्हणून खरं म्हणजे तुमचे मित्र आहे ना जे जावळे सर आहेत म्हणते म्हटलं त्यांचं नाव, तर ते खरं एक मैत्रीचा एक अनुभव ठेवा आहे, तो जपून ठेवा, त्याला कधी तुम्ही विसरू नका. मित्र अनेक असतात, मित्रांमध्ये फरक असतो, पण माझ्या आयुष्यामध्ये 2च मित्र असे की एक जावळे सर आणि माझा एक दुसरा मित्र आहे रफिक शेख म्हणतो धुळ्याला. या व्यक्तींजवळ मी माझं मनातलं ते व्यक्तिगत पर्सनल गोष्टी असतील, खाजगी जीवनातल्या असतील, मी फक्त त्यांच्याजवळ मी बोलू शकतो आणि मन हलकं करू शकतो. बाकी सगळेच मित्र माझे, पण सगळ्या मित्रांजवळ सगळ्या गोष्टी बोलता येत नाही. म्हणूनच हे व्यक्तिगत जीवनाचे मित्र आहे आणि त्यांचा मी सहवास मला जवळजवळ 18 वर्ष लाभलेला आहे. 18 वर्षात लाभला ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य घेतलंय, त्यांचं मार्गदर्शन घेतलंय की काहीतरी तर मला मार्ग काढा, आणि त्यांचे गायडन्स घ्यायला मला कधी कमीपणा वाटला नाही. ते आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान हे काय मार्गदर्शन द्यायचं पण नाही, कारण शेवटी व्यक्ती असतात. म्हणून जेव्हा आता रिटायर झाला, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तुम्ही माझ्या संपर्कामध्ये 22 वर्ष आले. जावळे सरांमध्ये नेतृत्व गुण अतिशय चांगला आहे. कुठलीही गोष्ट त्यांनी सांगितली की आपल्याला हे केलंच पाहिजे, ते होणारच. आणि त्यांनी काही सांगितलं कोणी ऐकलं नाही असं काही होणार नाही, तर ते प्रत्येक जण अंमलात आणायचे. अशा प्रकारे जावळे सर आम्हाला लाभले. जावळे सरांनी वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मला देखील वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. औषधांच्या बाबतीत म्हणा, इंजेक्शनच्या बाबतीत म्हणा. मी जावळे सरांना, त्यांच्या पत्नीला आणि त्यांची मुलगी मयुरी यांना उर्वरित 22 आयुष्य सुखी समृद्धी जावं हीच प्रभू. शिक्षक गण आणि सत्कार मूर्ती प्रमोद जावळे,
प्रमोद जावळे सरांबद्दल सगळ्यांनी आता बरंच काही सांगून झालेलं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांना तुम्ही जास्त ओळखता असं मला वाटायला लागलेलं आहे. त्यांच्याबद्दल सांगताना त्यांचे 10 वर्षापूर्वी रिटायर झालेले सहकारी उपासनी जसे भावनावश झालेत, त्यावरून त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर आपलं किती प्रेम आहे हे मला कळून चुकलं. आणि तसंच प्रेम आमचं लहानपणी पण होतं. मलाही असं वाटतंय की परत लहान होऊन लहानपण देगा देवा असं जे म्हणतात ते खरं. आता जावळे सरांना 5वी पासून पुढच्या मागच्या बसला विद्यार्थी होतो आम्ही. कधी कधी एकामेकांना आणि एकमेकांना पेन टोचणे मस्ती करणे आमच्या चालायचं आणि ते शेवटपर्यंत चालत आलं. इथपर्यंत आमचा प्रवास चांगला झाला. दोघांनीही PhD केलं. आमच्या ग्रामीण शिकलो, अतिशय ग्रामीण शिकलो. फक्त मी BEd ला मुंबईत आलो, सर्व BEd ला मुंबईत आलो. मी दोघांनी मुंबईत विद्यार्थी BEd केलं आणि नोकऱ्याही चांगल्या मुंबईमध्ये लागल्या दोघांनाही. मला सुरुवातीला गाडीची नोकरी ऑफर. आता सांगू तुम्हाला, मी गेलो पण तिथे सांगितलं आम्ही तुम्हाला घेणार फ्री मध्ये येणार, पण आम्ही सांगू त्यानुसार करावं लागेल. म्हटलं उद्या येतो मी, गेलोच नाही मी. आणि सुदैवानं असं की मुंबईत आलो. मुंबईमध्ये तेव्हा मला 3-4 शाळा ऑफर आली, खरंच सांगतो सर. पण त्यातल्या त्याची शाळा मला चांगली आवडली. कारण माझा मावशीचा मुलगा इथे मुंबईमध्ये लेक्चर आहे कांजूरबाग आपलं उल्हासनगरला. तो म्हणे संजू आहे खूप चांगली आहे, पुढे मागे तुला खूप फायदा तिथे. पण त्याने मला सल्ला दिला भांडूपची शाळा किंवा आयलू शाळा घेऊ नको, तुला जशी चान्स आहे ती शाळा घे. मग इथे आलो तेव्हा इथे सुद्धा 150 विद्यार्थी इंटरव्ह्यूला होते आणि IITच्या सगळे शिक्षक इंटरव्ह्यूला होते. त्याच्यामुळे इथे सिलेक्शन झालं. सुदैवानं सर लागलं. मध्ये आल्यानंतर जावळे सरांनी पटकन नाही घेतला की सरने ते ऍडमिट करावं. माझी मुलगी आधी म्हणते पप्पा तुम्ही आज जे जिवंत आहे त्याला पाहणं फक्त तुमचे मित्र आहे. ते बरेच तुमचा दोघांचं थोडं पडत नसेल, पण ते आज त्यांनी तुम्हाला आज त्यांनी उभं राहायला शिकवलं. माझं लग्न बघायला बघितलं, सगळं बघता आहे. तुम्ही सर रिटायरमेंट झाला कारण निर्णय फार महत्वाचे असतात. तुम्ही जर थोडा लेट झाला असता तर खूप प्रॉब्लेम. तसेच भावसार सर सुद्धा मला खूप सहकार्य केलं माझ्या कालखंडामध्ये. ते आज आहे कारण मागचे माझे आले नाही, ठीक आहे, त्यांना काम होतं, त्यांनी मला खूप सहकार्य आणि संस्थेने मला खूप सहकार्य केलं. त्यामुळे माझी मी जावळे सरांच्या सत्कारासाठी आलेलो आहे. तर जावळे सर चांगल्या प्रकारे सहकार्य करतात सर्वांना, त्यांनी ऐकलं जातात. तशाच प्रकारे मला पण त्यांनी वापरलेले आहे शकला नसते. तर त्यांचे सुद्धा धन्यवाद देते त्यांना मी. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य मिळेल अशा प्रकारची आशा बाळगतो व त्यांच्या पूर्ण फॅमिलीला हे वर्ष नवीन वर्ष सर्व आनंदाचं व भरभराटी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आनंद आहे. जावळे सरांची माझी माध्यमिक शाळेमध्ये तेव्हापासूनची ओळख आहे. तेव्हा जावळे सरांचे आम्हाला चांगले मार्गदर्शन होत होते. जावळे सरांना पुढील सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी प्राथमिक विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य हे आपले जसे बोनस आयुष्यच असते, ते आपण सर्वांनी चांगले आनंदाने मजेत घालवायचे. आपल्या कामातून आपल्याला आपले छंद आवड जपता आलेले नसतात. ते आपले छंद आवड आपण सर्वांनी सेवानिवृत्तीच्या काळानंतर जोपासायचे असतात. मला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलेलं पप्पांनी. मी सांगितलं तरी Myself मयुरी प्रमोद जावळे, सर प्रमोद भास्कर जावळे यांची मुलगी. मी सगळ्यांना पहिले थँक्यू बोलते, तुम्ही सगळे इथे उपस्थित आले माझ्या पप्पांच्या सत्कारासाठी. आणि माय फादर प्रमोद भास्कर जावळे इज अ व्हेरी ग्रेट मॅन.
a good father, a good husband, a good friend, and a good teacher as well. He has contributed all his years, about 28 years in Gyan Mandir Vidyalaya. He has helped a lot of people throughout his entire life. Of course, everyone has their own flaws, everyone has their own cons and pros, but my father, I would say, was one in a million. He was very helpful towards me. He did not discriminate towards any of the students, nor me. त्यांनी जे काय शिकवलं त्यांच्या स्टुडंट्सला इथं विद्यालयामध्ये तसंच मला पण शिकवलं गेलं होतं. त्यांनी डिस्क्रिमिनेशन काहीच दाखवलं नव्हता की ही माझी मुलगी आहे म्हणून मी हिला काही बोलणार नाही, असं काही नाही. लहानपणापासूनच त्यांनी खूप शिकवलंय मला आतापर्यंत. अभ्यास पण शिकवलंय. मॅथ्स मध्ये मी त्यांच्यामुळेच सगळ्यात जास्त आणले. मॅथ्स मध्ये माझी मम्मी पण आहे म्हणून मला जास्त अभ्यास करता आला मॅथ्सचा व्यवस्थित. आणि माझे पप्पा पण आहेत. तर माझे पप्पा लहानपणीपासून मला सांगत होते काहीही झालं माझ्याजवळ यायचं, मी सगळं उत्तर सांगेल तुला, मी काही पण असू दे, अभ्यासाविषयी असू दे नाही तर काही पण वेगळं असू दे, मी आहे तुझं सत्य, मी करेल व्यवस्थित तुझं. म्हणून लहानपणापासून मला सवयच तशी लागली. जेव्हा पण काही झालं मी सगळ्यात पहिले पप्पांजवळ जायची. पप्पा हे असं झालंय, मी काय करू? तर ते मला लगेच काहीतरी सोल्युशन काढून द्यायचे आणि ते सोल्युशन बरोबर असायचं. काही ना काहीतरी काम करूनच द्यायचे ते, असं नाही की सोडून द्यायचे तिथंच मला. म्हणून आतापर्यंत मी आहे. माझे माहितीच आहे टीचर कोणते कोणते स्किल्स पोजेस करा. असं नाही की टीचर म्हणजे असं असू शकतं जे स्टुडंट्सला शिकवता मारता मारता, नाही तर मग ते पण ओढायच्या गरजेचं नाही तर ठीक असं. मग पप्पा मला आहे तसं ते आज माझ्या आध्यात्मिक गुरुचा सेवापूर्ती समारंभ आहे. खरं सांगतो जास्त काही नाही, पण माझ्या जीवनामध्ये जे काही आजपर्यंत जीवन जे घडलं आहे मी उभा, त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजेच जावळे सर. वाल्याचा वाल्मिकी ज्याप्रमाणे केलं वाले नारदाने, त्याचप्रमाणे माझ्या आईसाठी, माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी नारद तेच आहे. म्हणजे नारद तो शब्द घेऊ नका तुम्ही, कळणार पण का माहिती का? खरं सांगतो, ज्याप्रमाणे नारदाने 2 शब्दामध्ये वाल्मिकी केला, त्याचप्रमाणे मी सुद्धा वाल्मिकीच होतो. खरं सांगतो, मला हे कोणी सांगत नाही पण सांगतो खरं आहे, मी वाल्मिकी होतो. आणि माझं आता पूर्णतः वाड्या होतो, वाल्मिकी जवळपास झालो. अजून बरंच बाकी आहे, खूप प्रवास करायचा आहे मला. पण माझे आध्यात्मिक गुरु आणि मला वेळोवेळी ज्या ज्या वेळेला गरज पडली, आर्थिक मदत सुद्धा सरांनी मला केली. माझे एक मन मोकळेपणा करायचं ठिकाण खरं होतो जावळे सर. मी खरं म्हणतो सरांचं माझं यावर्षी 3 वेळा भांडण झालं. तो गेला खरंच खूप भांडण झालं आमचं. पण त्यांनी सरांचं काहीतरी चुकलं होतं, माझं चुकलं होतं की मी माझ्या विवंचनेमध्ये होतो. माझ्यावर खूप मोठा प्रसंग आहे आजही आणि होता, आणि मी त्या विवंचनेमध्ये असतो बऱ्याचदा. आणि मी माझं कर्तव्य सुद्धा त्यावेळेला बाजू ठेवतो आणि त्या विवंचनेमध्ये मी आहे. आणि ते सरांना त्या समारंभाची सत्कार मूर्ती माझे मिस्टर या ज्ञानमंदिर विद्यालयाचे आता तर सध्या माजी मुख्याध्यापकच म्हणायचे. आता माजी मध्ये गेले होते. माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री प्रमोद जावळे सर, त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचा जो समारंभ सुरू झाला तो अतिशय मंगलमय वातावरणामध्ये सुरू झाला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचे प्रथमतः विद्यार्थी निघून गेले, पण त्यांचे प्रथमतः आम्ही मनपूर्वक कौतुक करते. कारण विद्यार्थी आज आहेत म्हणून शाळा आहे, आणि शाळा आहे म्हणून आपण सर्व शिक्षक वर्ग आहोत. कारण मी सुद्धा शिक्षिका आहे आणि आपण शिक्षण म्हणून आज हा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपला होतोय, म्हणजे प्रमोद जावळे सरांचा होतोय. म्हणून विद्यार्थ्यांचं मी खूप खूप कौतुक करते. आमच्या 31 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे 31 वर्षापासून माझा आणि मी सरांच्या सोबत आहे. आमच्या कुटुंबामध्ये अनेक 31 वर्षामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले. त्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले, मोलाची साथ दिली.
सर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिस्तीचे एकदम पक्के आहेत, तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट त्यांना घरी सुद्धा त्यांना प्रत्येक गोष्ट एकदम वेळेवर लागते. सकाळी ते 7:30ला उठणार म्हणजे उठणारच, त्यामध्ये 5 मिनिट पण उशीर होणार नाही. त्याच्यानंतर त्यांना जेवणाला शिकवणार तर ही पण चालत नाही. कारण डायबिटीस पण आहे का, डायबिटीस पण आहे, त्यांना वेळेवर लावण्याची असेल आणि तर त्याचं आधी ते नियोजन करतात. म्हणजे कुठे जायचं असेल, काय असेल, 2-4 दिवसाच्या बोलतावर कुठे जायचं असेल, त्याचा नियोजन, कुठे जायचं, काय जायचं, किती दिवस राहायचं, कसं राहायचं, सर्व आधी ते नियोजन करणार. मला पण सांगणार काय काय घ्यायचंय, काय काय मी सर्व लिस्ट करून ठेव, तिला होणार नको, तिथे प्रॉब्लेम व्हायला नको. आणि सगळ्यांनी बोलले. पहिला तुमचा योगाचा महानायक पिक्चर आला होता, तो त्याने बोलवला आहे. दुसरा मुद्दा होता मी विसरले. सगळ्यात मला नवीन नवीन पैलू माहिती पडले जावळेचे, ते म्हणजे ते स्त्रीला खूप मान देते. नवरात्रीच्या दिवशी ते सगळ्यांना नमस्कार करतात, अतिशय चांगली गोष्ट. त्यानंतर ते रेडेकर सरांनी त्यांच्या ओळख देताना सांगितलं की त्यांच्या आईला भगवद्गीता तोंड पाठायचं. ते ऐकल्यानंतरच मला असं म्हणजे जाणवलं की जे जावळे सरांचे जे गुण आहेत ते सगळे आईमधनं प्रभावित झालेले आहेत. म्हणजे आणि अध्यात्म एक गुण सांगणार होते, तो पण ते शिंगायचं सांगून होते. हो, आता उरलेला एक दिवशी मला काही वाटवे अगदी अगदी काही म्हणजे मी स्वतः शेवटचा श्वास घेईन तेव्हापर्यंत काही आम्ही त्या पच्च्या जातो. म्हणजे त्यांनी त्या गॅदरिंगसाठी मुलांची हौसली जोपासण्याने स्वतः डान्स केला. कळलं असे त्यावेळेस आम्हाला लाभलाय शिक्षक म्हणून. पण एक महत्वाचं असतं आयुष्यामध्ये, जेव्हा आपण शिक्षक म्हणून लागतो तिथे आपल्याला मुख्याध्यापक पद मिळणं एक वेळी त्याने ते अनुभवलं आणि तुमच्यावर त्याने म्हणजे तुमच्याकडनं काही सगळ्या चांगल्या गोष्टी करून घेतल्या. कारण दुसऱ्या पहिली जो माहिती पडला तर ते सगळ्यांना औषधं सांगून त्यांची मुलं खंचनी परत येऊन गेले. हा नंतर त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना खूप फार उपयोगी पडणार आहे. हे सगळे गुण त्यांचे आहेत. आणि आणखीन काही वगैरे मला सुचत नाही, मी विचार केला तर मी सगळं विसरलेले आहे. तर असंही जावळेश त्यांच्या तुम्ही एक गुण घ्यावा असं मला वाटतं की एक चांगले शिक्षक होण्यासाठी ज्या शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो राजेंद्र, त्याचा ते उत्तम आध्यात्मिक म्हणजे गुणग्राहक होते. त्यांच्या वडिलांकडनं त्याने ती गुणग्राहकता घेतली होती, तर ती तुम्ही घ्यावी त्यांच्याकडनं. कारण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की प्रत्येक शिक्षकाला अध्यात्माची जोड असावी. सर, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक लोक येतात जातात सुद्धा, पण काही लोक ही नेहमीच मरणार राहतात. ते बहुतेक खरं म्हणजे तुमच्यासारखे असतात. तुमचा आणि आमचा सहवास हा फार नाहीये. ओळख होईपर्यंत, समजून घेईपर्यंत 4 वर्ष ते गेली मला कळालंच नाही. आणि तोपर्यंत तुमची रिटायरमेंट सुद्धा. माझं खरंच असं मानणं आहे की उगाच विनाकारण कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. या नोंदीमध्ये नंतर आलेले जेवढे शिक्षक आहेत ते सगळे तुमच्या सहवासात आहे. याचा अर्थ पूर्वजन्मीचे आपलं काहीतरी गेलं असणार आहे आणि म्हणूनच आपण इथे एकत्रित आलो असं मला वाटतं. तुमचा सहवास सोबत मार्गदर्शन आम्हाला लाभले यातच आम्ही धन्य झालो. आज तुम्ही सेवेतून निवृत्त होत असले तरी तुमची आठवण आणि प्रेरणा कायमस्वरूपी त्याबद्दल आता तुम्ही निवृत्त होत आहे. तुमचा सगळा प्रवास जो आहे समाधानाचा निरामय आरोग्याचा जावं अशी मी सन्माननीय आदरणीय श्री जावळे सर, मुख्याध्यापक, ज्ञान मंदिर विद्यालय पवई. आज आपली सेवानिवृत्ती 28 वर्षांची आज सेवापूर्ती. सुंदर सुबक तुमची मूर्ती मिळते पाहून आम्हाला स्फूर्ती.
गणितात आहे तुमचा हातखंडा, खाल्ला आहे अनेकांनी दंडा. नियमित, वक्तशीर आणि जबाबदार दिसता तुम्ही नेहमीच रुबाबदार. शिस्त तुमची सदैव छान, देता सर्वांना तुम्ही मान. जिभेवर तुमची गोड बोली, जशी रुचकर स्वादिष्ट पुरणपोळी. गणितातील प्रमेय आणि सिद्धता दाखवून देते त्यातून प्रमाणबद्धता. लाभो तुम्ही निरोगी दीर्घायुष्य, सेवा निवृत्त दिनी वर्तवतो आम्ही भविष्य. माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले. आज माझी सेवा पूर्ण झाली. त्या सत्काराच्या संदर्भात काय बोलू मी, कारण मी आज भावनाविवेश झालेलो आहे, मला शब्द सुटत नाहीये. अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षकांनी मला गुरु म्हटलं आणि अनेकांनी सांगितलं की तुम्ही अध्यात्मामध्ये आहे, आणि सरांनी अतिशय छान व्याख्या केली की अध्यात्म म्हणजे अध्यात्म नाही ना, मध्यात नाही. पण सर, अध्यात्माची माझी व्याख्या अशी आहे की कर्मकांडात पडायचं नाही, परंतु आपल्या वाटेला आलेलं कर्म म्हणजेच धर्म, आणि तो धर्म म्हणजेच अध्यात्म. आपल्या वाटेला आपल्याला शिक्षक हा पेशा आपल्याला जो मिळालेला आहे. माझी मुलगी मयुरी इथे सुद्धा आहे आणि तुमचे सुद्धा मुलं बाळा घरी. मी सांगतो, ज्या शिक्षकाच्या पोटी जी मुलगी जन्माला आली आहे ती मुलगी भाग्यवान, आणि आपण शिक्षक झालो म्हणून आपणही भाग्यवान. आणि जर का आपले आईवडील शिक्षक असेल तर आपण महाभाग्यवान, आणि हे जे संस्था पदाधिकारी संस्थेशी जोडलेले आहेत ते महाभाग्यवान. कारण ज्ञानाचं कार्य करण्यासाठी परमेश्वरानं तुमची आमची आपल्याला कॅरेक्टर दिलाय, ऍक्टिंग करायला जो रोल दिलेला आहे तो फक्त व्यवस्थित करणं हेच आपल्या हाती आहे. दोन गोष्टी सांगतो मित्रांनो. वेळच्या संदर्भात माझ्या मिसेसनेही सांगितलं तर बरोबर वेळ पाळणं हे फार गरजेचं आहे. वेळ आणि आर्थिक नियोजन जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जो वेळ पाळतो तो चांगली वेळ येते, आणि म्हणून कोणतरी सांगितलंय की 6:15 6:30 कांजूला येत होतो. पहिल्यापासून मला ती सवयच आहे, कारण घरी सुद्धा आता सुद्धा मी रिटायर झालो आहे, मग मला खंत वाटते आता आपण रिटायर झोपायला का झोपायला येत नाही हो. सकाळी बरोबर अलार्म होण्याच्या आधी मी उठतो आणि तो अलार्म बंद करतो. हे स्वतःचे गुणधर्म सांगत नाहीये, पण ते अंगवळणी लावून घेतली सवय तर लागते. ही जी आपल्या वाटेला आलेली शाळा आहे, या शाळेत आपली कर्मभूमी आहे. जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी. आई जन्म देते आणि गुरु ज्ञान देतो, दोन्ही श्रेष्ठ आहे. आई संस्कार देते आणि गुरु तुम्हाला व्यवहारात कसं वागायचं हे शिकवतो. तशी कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीला सुद्धा न्याय दिलाच गेला पाहिजे. किंबहुना या कर्मभूमीमुळेच आपली ओळख आहे, समाजामध्ये मान आहे. मी शिक्षक म्हणून तो मला बाहेर गेल्यानंतर सर आले म्हणतात, सर हा शब्द फक्त या कर्मभूमीमुळे मिळालेला आहे. आणि या कर्मभूमीमुळे मी आर्थिक सबळ झालो आहे, स्वावलंब झालेलो आहे, 2-2 घरं झालेले आहेत, मुलीचं उद्या लग्न करणार आहे फक्त आणि फक्त या कर्मभूमीमुळे. म्हणून कर्मभूमी हे जन्मभूमीपेक्षा श्रेष्ठ असतं. प्रसंग जन्मभूमीपेक्षा आपली कर्मभूमी श्रेष्ठ असते, आणि तिथं योग्य तो न्याय आणि योग्य ती वेळ आठवणी मजला सतत येतच राहतील. निरागस विद्यार्थ्यांची